Praise the Lord, everybody. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. Welcome to our YouTube channel. YouTube चॅनलवर स्वागत If आहे. you are not subscribed, please subscribe. सबस्क्राइब केले नसेल अजून तर करा. So that you will be the first person to see our videos. की जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिले व्हिडिओ मिळतील. And also share to your friends and relatives. तुमचे नातेवाईक आणि मित्र So परिवारासंग that they also will be blessed. की जेणेकरून तेही आशीर्वादित होतील. Today is a Palm Sunday. आज धावळ्यांचा रविवार आहे. It means Jesus entered into the city of Jerusalem. याचा अर्थ असा की यरूशलेम एक शहरामध्ये प्रभू येशूने प्रवेश केला. And these are the last days of Jesus. आणि हे प्रभू येशूचे शेवटचे दिवस होते. When Jesus entered into Jerusalem, ज्यावेळेस प्रभू येशू यरूशलेममध्ये गेला, he humbled himself. त्याने स्वतःला नम्र He केले. did not sit on the horse. तो घोड्यावर बसून नाही He आला. did not have a sword in his hand. त्याच्या हातामध्ये काही तलवार नव्हती, But he humbled himself. परंतु त्याने स्वतःला नम्र केलं. And people of Israel, they had no king for almost 400 years. आणि 400 वर्ष जवळजवळ इस्रायल देशाकडे कोणी राजा नव्हता. It was a period of silence. आणि शांततेचा हा एक पिरियड होता, कालावधी होता. Israel had seen so many kings, इस्रायलने भरपूर राजे बघितले होते, but now 400 years they had no king. परंतु आता 400 वर्ष त्यांच्याकडे कोणी राजा नव्हता. And now in Jerusalem, people are shouting as Jesus as a king. आणि आता यरूशलेममध्ये लोक बोलत आहेत, त्या ठिकाणी जयघोष करत आहे की प्रभू येशू राजा आहे. People were shouting Hosanna, Hosanna. आणि लोक त्या ठिकाणी जयघोष करत होते, होसाना होसाना. What does it mean, Hosanna? आणि होसाना म्हणजे काय? This is a Hebrew word. हा हिब्रू शब्द आहे It means Hoshiana, आणि याचा अर्थ होशियाना. which means save us, please. याचा अर्थ की आम्हाला वाचव, Please save us. कृपया आम्हाला वाचव, Save now. आता आम्हाला वाचव. They are saying to Jesus, save now. आणि प्रभू येशूला ते म्हणत आहे की आमचा बचाव कर, Please save us. आम्हाला वाचव. Jesus is entering into the Jerusalem. आणि प्रभू येशू हा यरूशलेममध्ये प्रवेश करत आहे. But in Revelation we see, आणि या ठिकाणी प्रगटीकरणामध्ये आपण पाहतो chapter 19 verse 11. 9वा अध्याय 11 वचन. He says, I saw heaven was open. आणि तो म्हणतो की मी स्वर्ग उघडलेला पाहिला, I saw a white horse there. आणि पांढरा घोडा त्या ठिकाणी मी The बघितला. name of the man who was riding the horse was this, आणि जो घोड्यावर स्वार होता तो हा a faithful, honest person. विश्वासू आणि खरा मनुष्य. His name was faithful and honest. त्याचे नाव होतं विश्वासू आणि खरा. Now Jesus is in the heaven, आता प्रभू येशू हा स्वर्गामध्ये आहे, not on as a humble, but he is on the horse. तो आता नम्र शिंगरावर नव्हे तर तो घोड्यावरती आहे, And he is going to judge. आणि प्रत्येकाचा न्याय तो करणार आहे. So we are waiting for his second coming. आणि त्याच्या दुसऱ्या येण्याची आपण सर्व वाट बघत आहोत. So this is what Palm Sunday is. आणि हाच तो धावळ्यांचा रविवार. Jesus has come प्रभू येशू आलेला आहे as a humble, नम्र हो, but Revelation talks about परंतु प्रगटीकरण सांगत आहे Jesus is coming on the white horse पांढऱ्या घोड्यावर तो स्वार होऊन येणार with आहे. a sword in his mouth त्याच्या मुखामध्ये तलवार आहे, to judge न्याय and करण्यासाठी to bless. आणि आशीर्वाद देण्यासाठी. Zechariah chapter 9 verse 12 says, जकरिया 9:12 मध्ये म्हटलेलं आहे, God says, देव म्हणतो I will give you back मी तुला परत करेन twice as much as you have lost. जे काही तू गमविलेलं आहेस त्याच्या दुप्पट मी तुला दे. Hallelujah. हालेलुया. God is going to give twice as much as we have lost. आणि जे काही तुम्ही गमविलेलं आहे त्याच्या दुप्पट परमेश्वर तुम्हाला देणार So आहे. if you have lost your health, जर तुमचं आरोग्य तुम्ही गमविले असेल, if you have lost in finances, जर आर्थिकरित्या तुमचा नाश झाला आहे, if you have lost spiritually, जर आध्यात्मिकरित्या तुमचं नुकसान झालं if you have आहे, lost your joy and peace, जर तुमचा आनंद शांती तुम्ही गमविलेली आहे, in the Palm Sunday, धावळ्यांच्या रविवारी God says, देव म्हणतो I tell you this now, मी तुला सांगतो, people who hoped to see, जे आशा धरून आहेत त्याला पाहण्याची, don't lose your hope. तुमची आशा गमवू नका. You should hope in the Lord. प्रभूमध्ये तुम्ही आशा धरायला He हवी. will give you back तो तुम्हाला परत करेल. twice as much as you have lost. जे काही तुम्ही गमविलेलं आहे त्याच्या दुप्पट तो तुम्हाला देईल. Hallelujah. हालेलुया. He is coming back. तो पुन्हा येत आहे. May God bless you देव तुम्हाला आशीर्वाद देव. and may God make you strong. देव मग तुम्हाला आर्थिकरित्या बरकत देव. Amen. आमेन.